श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट निवासी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. ज्यांच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात, ज्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होते, असे दत्तावतार परब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज. चला तर मग भक्तिभावाने ही कथा ऐकूया. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे तृतीय अवतार मानले जातात. श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांनी अवतार धारण केला असे मानले जाते. त्यांचा जन्म कुठे झाला, कोणत्या कुटुंबात झाला याबाबत ठोस माहिती नाही, कारण ते अजरामर, अनादी, अनंत स्वरूप होते. ते अचानक प्रकट झाले आणि संपूर्ण भारतभर भ्रमंती करू लागले. काशी, गंगातक, गिरनार, तिबेट, रामेश्वर अनेक ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. शेवटी ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्थायिक झाले. म्हणूनच ते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. एकदा एके दिवशी अक्कलकोट येथे एका वडाच्या झाडाखाली एक दिगंबर साधू येऊन बसला. त्यांच्या डोळ्यात तेज, अंगावर फक्त कापडाचा तुकडा, चेहऱ्यावर दिव्य शांतता. गावकऱ्यांना कळले की हे साधे संत नाहीत. त्यांच्याजवळ गेल्यावर लोकांना अद्भुत शांततेचा अनुभव येईल. स्वामी फक्त एवढेच म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्य आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहेत. अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. घरात अन्न नव्हते, मुलं उपाशी होती. तो अत्यंत दुःखी मनाने स्वामीच्या दर्शनाला गेला. त्याने नम्रपणे प्रार्थना केली, स्वामी, माझ्या घरात काहीच नाही, माझ्या लेकरांना अन्न द्या. स्वामी शांत बसले. थोड्या वेळांनी त्यांनी सांगितले, तुझ्या घराच्या मागच्या बाजूस जमीन खण. ब्राह्मणाला आश्चर्य वाटले, पण स्वामीचा शब्द प्रमाण मानून तो घरी गेला आणि जमीन खणू लागला. आणि काय आश्चर्य, त्या ठिकाणी त्याला धनाचा हंडा सापडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामीच्या कृपेने त्याचे जीवन बदलले. एकदा एक स्त्री अनेक वर्ष असाध्य आजाराने त्रस्त होती. औषधे, उपचार काहीच उपयोग होत नव्हता. ती शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी आली. तिने त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि रडू लागली. स्वामी म्हणाले, उठ, तुला काहीही झालेले नाही, जा प्रसाद घे. ती आश्चर्याने घरी गेली. काही दिवसातच तिचा आजार पूर्णपणे बरा झाला. लोक म्हणू लागले, स्वामी म्हणजे चालते बोलते दैवत आहेत. स्वामी समर्थ फक्त चमत्कार करत नव्हते, ते जीवनाचे गुण शिकवत होते. ते सांगत, कर्म करा पण अहंकार ठेवू नका, नामस्मरण करा, सर्व जीवावर दया ठेवा, संकटात घाबरू नका. त्यांचा एक मंत्र आजही प्रसिद्ध आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर भक्तांसाठी जीवनाचा आधार आहेत. अक्कलकोटचा राजा मालोजीराजे स्वामींचे भक्त होते. एकदा राजाला आपल्या सत्तेचा गर्व झाला. स्वामींनी त्याला सूक्ष्म पद्धतीने धडा शिकवला. राजाच्या जीवनात काही संकटे आली. राजा घाबरून स्वामीच्या चरणी गेला. स्वामी म्हणाले, राजेपणा क्षणिक आहे, पण भक्ती शाश्वत आहे. राजाचा गर्व नाहीसा झाला. तो अधिक नम्र झाला. 1878 साली स्वामी समर्थांनी समाधी घेतली. अक्कलकोट येथे त्यांची समाधी आजही आहे. समाधी घेताना त्यांनी सांगितले, मी येथेच आहे, भक्तांची हाक ऐकेन. आजही लाखो भक्त अक्कलकोटला जातात आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात. स्वामी समर्थांचे नाम जपताना म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मन शांत ठेवा, विश्वास ठेवा, स्वामीची कृपा नक्कीच मिळेल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांच्या जीवनात स्वामींची कृपा सदैव राहो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.